सिंधुदुर्ग सुमारे 350 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी मालवण बंदरावरचे कोळी अगदी गडबडून गेले होते. प्रत्यक्ष शिवाजीराजे त्यांच्याकडे आले होते. ते त्यांना मालवण बंदराची आणि बंदराजवळच्या बेटांची माहिती विचारत होते. या बंदराजवळ कुर्टे नावाचे बेट आहे. तिथवर जायचे अंतर बंदरापासून फार तर 1-1.5 किलोमीटर असेल. पण वाटेतले खडक चुकवणे हे साध्या नावाड्याचे काम नव्हते. मालवणच्या कोळ्यांना मात्र तिथल्या समुद्रवाटेची चांगली ओळख होती. त्यांनी शिवाजीराजांना बेटापर्यंत नेले. समुद्रातल्या बेटाची महाराजांनी पाहणी केली. सागरी मार्गाने स्वराज्यावर आक्रमण करणाऱ्या शत्रूला रोखायचे असेल तर या बेटावर एक उत्तम लढाऊ किल्ला बांधला पाहिजे असे राजांचे मन सांगू लागले. त्यावेळी स्वराज्याच्या संरक्षणाची मजबूत व्यवस्था करण्याची चिंता शिवाजीराजांना होती. कोकणातच मुरुडजवळ जंजिरा किल्ल्यात असलेल्या सिद्धी हाफशांचे वर्चस्व कोकणाच्या समुद्रावर होते. त्यांचे आरमार मोठे होते. शिवाय इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज हेही या सागरावर फिरत होतेच. शिवाजीराजांनी आपल्या सागरी सीमा बळकट करण्यासाठी सागर सैन्याची योजना प्रत्यक्षात आणायचे ठरवले. ज्याच्याजवळ आरमार त्याचा समुद्र हे त्यांनी ओळखले आणि कुर्टे बेटावर दुर्ग उभारण्याचा संकल्प केला. 1664 नोव्हेंबरच्या महिन्यात दुर्गाची पायाभरणी होऊन काम सुरू झाले. दुर्ग असा मजबूत हवा की कितीही मोठ्या आक्रमणामुळे तो टिकला पाहिजे. शिवाजीराजांनी खर्चाची पर्वा केली नाही. 80,000हून अधिक होऊन तर नुसत्या तटाच्याच बांधकामाला खर्च झाले. 500 खिंडी शिसे पाण्यात ओतून 30 फूट उंचीचा तट उभा केला. मधल्या काळात स्वराज्यावर आक्रमणे होत राहिली, पण गडाचे काम राजांनी थांबू दिले नाही. गोविंद विश्वासप्रभूंच्या आणि हिरोजी इंदलकरांच्या देखरेखीखाली गड उभा राहिला. हा गड म्हणजे स्वराज्याचा पहारेकरी, सिद्धीलाही जरब बसवणारा. हा जलदुर्ग म्हणजे मराठ्यांच्या सागरी सामर्थ्याचीच प्रतिष्ठापना होती. मराठ्यांच्या आरमाराची उत्तम उभारणी इथेच झाली. मायनाक भंडारी यांच्या हाताखाली मराठी राज्यांचे स्वतंत्र लढाऊ आरमार इथे निर्माण झाली. सिंधुदुर्ग हे शिवाजीराजांच्या दूरदर्शी आणि कल्याणकारी दृष्टींचे प्रतीक आहे. सिंधुदुर्ग म्हणजे एक देखणा आणि बुलंद दुर्ग आहे. 3-4 मीटर रुंदीची व दुर्गाची तटबंदी नागमोडी वळणाची आहे. तिला 42 बुरुज आहेत. वर खाली ये जा करण्यासाठी 45 जिने आहेत आणि तोफा ठेवण्यासाठी बुरुजावर अर्धगोल चौथरे बांधलेले आहेत. मालवण शहराच्या बाजूला किल्ल्याचा महादरवाजा आहे. तोही सहज दिसणार नव्हे. घेराचा तळ दोन्ही अंगांनी आत वळला गेला आहे. त्यामुळे तयार झालेल्या चुंचुळ्या खिंडीतून महादरवाजापर्यंत जावे लागते. या गडाचे बुरुज आता कुठे कुठे ढासळत आहेत. तटाचा काही भाग कोसळला आहे. कुठून समुद्राचे खारे पाणी किल्ल्यात शिरत आहे. पडझडीची दखल घेऊन योग्य उपाययोजना केली पाहिजे असे आपल्याला इथे हिंडत असताना सारखे वाटत राहते.